सर्वसामान्यांना इरिगेशनची भीती घातली जाते। तुमचं पाणी बंद होईल, तुमच्या कारखान्याला ऊस नेणार नाही, कारखान्याला तर ऊस नेतच नाही। ते गेले आपण बघितलं 10 वर्षामध्ये एक मुंगळा येतोय। कार्यकर्ते आज जे मत मागा घरी जातात, सर्वसामान्यांना माझी विनंती आहे की त्यांनी येणाऱ्या कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे की 10 वर्षाच्या वेळेला गावात टोळ्या नव्हत्या, ज्यावेळेला रयात कारखाना, आपला बाकीचा वारणा कारखाना, जेवण शुगर हे सगळे ऊस नेते, तेव्हा तुम्ही कुठे झोपला होता काय? सगळं कार्य वर्धन ऍग्रोने यावर्षी आता आपण पाहिलंय, आतापर्यंत 4,500 टन जवळजवळ ऊस आतापर्यंत आपल्या गावात आपल्याला आता सगळे आपण जमण्याच्यावर कळतंय की परिवर्तन ही ठरलेलं आहे आणि आपल्याला कशासाठी परिवर्तन करायचं आहे तर आपल्याला आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे म्हणून परिवर्तन करायचं। 25 वर्ष आपण झाले बघतोय काय विकास झालाय आपल्या भागाचा, म्हणून आपण सगळ्यांनी जागृत राहून बरं का इथनं पुढे आता बोलताना बळी पडू नका। काही येणार आहेत लोक की असं करूया, आपण असं मतदान करूया, दबाव टाकणार आहेत। तुम्ही आतापर्यंत कुठे गेला? आज सुद्धा इरिगेशन चालू नाही। दादा आमच्या जवळजवळ आता 100 हेक्टर शाळाची पेरणी झाली। तो जर ऊस लागला असता, पाणीपट्टी वाढली असती, इरिगेशन पळाला असतं, पण हे असं करून त्यांना इरिगेशन बंद पाडायचे। पण तुम्ही काळजी करू नका, इरिगेशन बंद पडत नाही, गाव सक्षम आहे, त्यांना माहिती सुद्धा आहे। आणि आता भावांचं इरिगेशन बंद पडलंय, कुठं चालू त्यांनी गरज आहे का नाही? भाग त्यात घेऊन बाबा पैसे घालून चालू करून लोकांची गरज दूर करायची। तर आपण सगळ्यांनी एक निश्चय करूया, दादांचं चिन्ह आहे कमळ, कमळाच्या चिन्हावर कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण दादांना मोठ्या मताधिक्याने विजय करूया, एवढं बोलून मी आपलं गणित कुठंतरी आता बिघडायला लागलंय। त्यामुळं कुठं इरिगेशनची भीती घालायची, कुठं म्हणायचं कुठं सातारा तालुक्यात 2 खासदार आहेत, तसं साताऱ्यात उदयनाचे खासदार आहेत, वाईचे खासदार आहेत किती काय, तरी तुम्ही मग 2-2 खासदार तिकडे दिले, आमदार तिथला देणार, हे असं चालू केलं। आज मस्त कराडचा आमदार आहे, मला एक सांगा इथे किती वेळा तळबीड गावात येऊन गेले, त्यांच्या 10 वेळा मी येऊन गेलो। आपण सगळे कराड उत्तर मध्ये लावतो, तसं जर म्हणजे तर 4 तालुके असं कुठंतरी काहीतरी होत आपण लोकांना एक माहिती आहे तुमच्याकडे 25 वर्ष जरी तुम्हाला दिली तर तुम्ही अजून म्हणता आम्हाला विकास करायचा। आज तुम्ही इथं सगळे जण आहे, मला एक सांगा सगळं गाव बऱ्यापैकी कॉम्पिटिकरण दिसते, डांबरीकरणाचं काम चालू आहे, त्यातलं आमदारांची कामं किती मला तुम्हीच सांगा। एकही काम नाही, 400 मीटरचा रस्ता आपण ठरवलंय इथं परिवर्तन करायचं, पण ते परिवर्तन करताना आपलं मतदार यादीवर लक्ष पाहिजे। परगावी कोण आहेत ते बघा, जे विरोधात आहेत त्यांना पण समजून सांगा की गेल्या 25 वर्षामध्ये इथं काय हे मंदिर आहे, पवित्र मंदिर, ह्याच्या पुढला सभा मंडप तरी बांधला का? इथं बसलोय आपण, 2013 साली आपण बाबांच्या माध्यमातून घेतलं, ते हिंदुस्थान तुम्ही विषय काढला, 2013 साली सुद्धा संप चालू होता, परंतु त्या ठिकाणी त्यांच्यात आणि मॅनेजमेंट मध्ये बैठक करून ती कंपनी जिवंत ठेवायचं काम केलं। आता आमदार म्हणून त्यांना एवढं पण जमत नाही आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय, वरिष्ठांनी पण आमच्यावर विश्वास ठेवलाय की या ठिकाणी परिवर्तन होणार आणि आपल्याला परिवर्तन घडवायचं।